नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडतो आहे। हवामान विभागाने नाशिक परिसराकरता रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे नाशिक आजूबाजूचे 5 तालुके त्र्यंबकेश्वर सह सगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली असं कळतंय। रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस होईल असा इशारा देण्यात आला होता, पण काही प्रमाणात पावसाने दडी मारली होती। आता पुन्हा एकदा आज सकाळपासून पावसाने जोर धरलाय। मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रोड ठप्प झालेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटन स्थळांवर बंदी घातली गेलेली आहे। आपण थेट बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सहकारी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी। लक्ष्मण, नाशिक परिसरात आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसा पाण्याची काय परिस्थिती? सुवर्ण नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते नाशिकच्या पिंपळगाव बहुला या परिसरामध्ये त्र्यंबक रोडवर साचलेलं होतं आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे तो पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झालेला होता। मात्र असं असताना देखील काही नागरिक जे आहे ती वाहनं जी आहेत त्या पाण्यामध्ये टाकताय आपण बघतोय। आणि माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात बसेसच्या रांगा ज्या आहे त्या या ठिकाणी लागलेल्या आहे। दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। मात्र असा सगळ्या परिस्थितीमध्ये पाण्याचा प्रवाह जर आपण बघितला तर जवळपास गुडघाभर पाणी जे आहे ते या नदीवर अर्थात रस्त्यावरनं वाहतंय आणि त्यामुळे गेले काही तासापासून हा रस्ता पूर्णतः बंद होता। मात्र पाणी जे आहे ते हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं बसेस जे आहेत ते या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो स्थानिक नागरिकांच्या मदतीनं केला जातोय। त्याची ही सगळी दृश्य सुवर्ण आपण बघू शकतो। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता गेल्या 2 तासांपासून पूर्णपणे बंद आहे आणि हा सगळा रस्ता बंद झाल्यानंतर काही नागरिक जे आहे ते जे आहे आपली वाहनं जी आहेत ते आता या पुराच्या पाण्याबंद काढण्याचा प्रयत्न करताय। काही वाहनं पाण्यामध्ये खाली सरकली जात आहे। मात्र असं असताना देखील अनेक नागरिक रिस्क घेऊन ही वाहनं पाण्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहे। काही वाहनं पुढपर्यंत नेऊन मागे आणली जात आहे, तर काही स्थानिक नागरिक जे आहेत ते त्यांना या ठिकाणून बाहेर काढतायत। जीव जो आहे तो यामध्ये धोक्यात घातला जातोय। वारंवार आपण या सगळ्या लोकांना किंवा या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून हेच आवाहन करतोय की नागरिकांनी या मार्गावरून वाहनं जी आहे ती चालवू नये अशा प्रकारचं आवाहन केलं जात आहे। काही स्थानिक नागरिक आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। कधीपासून हा रस्ता बंद आहे? साधारणतः 1.5 तास झालेला आहे। प्रशासन काय करतं, नाशिकची अवस्था काय करून ठेवली, नाशिक काय केलं, नाशिक पाण्यात घातले, रस्ते पाण्यात आहे का खड्डे पाण्यात तेच कळणार आहे आम्हाला। आणि आता एक महिला वाहून गेली अशी ती आम्ही पकडली, तर प्रशासनाला विनंती आमची कळकळीची, कोणाच्या घरातला जीव जाऊन देऊ नका, तुम्हाला विनंती आहे, सगळ्या शासनाला विनंती आमची। हे शासन काय करते, रस्ते कसे केले आणि त्र्यंबक रोडला मिलीभगतनी कामं चालू आहे। कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पैसे खाल्ले आम्हाला दिसतं। आम्ही 3 महिन्यापूर्वी एक इथल्या स्थानिक पत्रकाराला बोललो होतो, टेपले म्हणून, तो म्हणे मी बघतो करतो। पण आमची एकच चुकी झाली लक्ष्मण भाऊ, आम्ही तुमच्या कानावर ही गोष्ट घातली नाही। तेव्हा जर तुमच्या कानावर खरंच ही गोष्ट घातली असती तर 100% आम्हाला त्र्यंबक रोडला न्याय भेटला असता, समस्त नाशिककरांना न्याय भेटला असता। ट्रॅफिक कधीपासून आहे? 2 तासापासून ट्रॅफिक आहे साधारणतः। आणि सगळे कामगार वर्ग रिटर्न जात आहे। कोणाचे काय हाल आहे, कोण विदेशात उत्तर प्रदेशवरले काही भाविक आलेले आहेत त्र्यंबकला जाण्यासाठी, तर त्यांना आम्ही आमच्या लॉजिंगवरती नेऊन ठेवलं आहे। त्यांना म्हणलो आराम करा, जेव्हा रस्ता चालू होईल तेव्हा तुम्ही सुखरूप जा घरी। किती तासापासून रस्ता बंद आहे? साधारणतः 2 ते 3 तासापासून हा रस्ता बंद आहे। किती लोक अडकलेले असावे? कमीत कमी 5 ते 10 हजार लोक अडकलेले। दोन्ही बाजूला किती? 5 इकडनं 4-5 किलोमीटर लांब आहे आणि इकडनं डायरेक्ट मैरवणीपर्यंत ट्रॉफिक जाम आहे 5 किलोमीटर। हे सगळे लोक कधीपर्यंत मोकळे होईल असं वाटतं? पाणी ओसरलं तरच। आणि महानगरपालिका प्रशासन कोण इकडे काहीच येत नाहीये। सगळं स्थानिक लोक, आता आम्ही JCB बोलवलंय, आता तसं काम त्यांचं आहे। ते नगरसेवक असेल, महापौर असेल, उपमहापौर असेल, मंत्री असेल, पालकमंत्री असेल, यांचं काम आहे, पण हे लक्षच देत नाहीये। ते इकडे कोणाचीच हजेरी नाहीये। आपण बघतोय सुवर्ण ह्या स्थानिक नागरिक होते आणि या स्थानिक नागरिकांनी या लोकांना बाहेर काढलं। ज्या महिला यामध्ये अडकलेल्या होत्या त्या महिलांना मदत केली, त्यांना पाण्याची व्यवस्था केली, त्यांना ज्या महिला आपल्या लहान मुलांसोबत आहे त्यांना बसेसमधून बाहेर काढलं आणि त्या महिलांना जे आहे ते त्यांच्या घराजवळ असलेल्या हॉटेल्सवरती, लॉजिंगवरती नेऊन त्यांना राहण्याची व्यवस्था जी आहे ती करून दिली। आणि त्यानंतर आता आपण बघतोय की या पाण्याचा प्रवाह जसा जसा कमी होतो तसे लोक जे आहे ते या पाण्यातनं वाहनं जी काढण्याचा प्रयत्न करताय, मात्र ती वाहनं अगदी धीम्या गतीने बाहेर पडताय। त्यामुळे दोन्ही बाजूला जवळपास 5 ते 10 किलोमीटर रांगा ज्या आहे त्या वाहनांच्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकूणच जर आपण बघितलं सुवर्ण तर नाशिक त्र्यंबकेश्वर रोड हा प्रमुख रोड आहे, हा एकमेव रस्ता आहे जो नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जोडणारा प्रमुख रस्ता आहे। आणि त्यामुळे
या सगळ्या लोकांना जो आहे तो त्रास सहन करावा. विशेषतः उत्तर भारतातून येणारे पर्यटक असतील, परराज्यातून येणारे पर्यटक असतील, त्यांना या सगळ्याची स्थानिक भागाची कल्पना नसते आणि त्यामुळे ते सगळे लोक यामध्ये अडकलेले आहे. आणि आता हळूहळू करून एक एक बसेस ज्या आहेत त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानिकांच्या मदतीने केला जातोय. कारण काही लोकांनी JCB लावून हे पाणी काढलेलं आहे, तर काही नागरिकांनी पाणी जे आहे ते कमी झाल्यानंतर त्याचा अंदाज घेऊन ही वाहनं जी आहेत ती काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय. मात्र दोन्ही बाजूला सुवर्ण मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक अडकून पडलेले आहे. जवळपास 10 ते 15 हजार नागरिक दोन्ही बाजूला त्र्यंबक रोडवरती अडकून पडलेले आहे. बसेस अडकलेले आहे, ट्रक अडकलेले आहे, दुचाकीवरून जाणारे नागरिक जे आहेत ते अडकलेले आहे. हे सगळेच लोक जे आहे ते या सगळ्या त्र्यंबक रोडवरती अडकून पडलेले आहे. अद्याप तो पोलिसांचे अधिकारी कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले नाही आहे. मात्र त्यांच्याकडनं वारंवार सूचना केल्या जात होत्या की आपण फार तर रिस्क घेऊन या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊ नये. मात्र असं सगळं असलं तरी देखील आपण काही वेळापूर्वी बघितलं की गुडघाभर पाणी असताना देखील काही नागरिक त्यामध्ये वाहनं घालत होती. आता देखील हा नाशिक त्र्यंबक रस्ता जो आहे तो पूर्णतः ठप्प झालेला आहे. जवळपास गुडघ्याच्या आसपास पाणी जे आहे ते रस्त्यावरून वाहतंय. पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे, पाऊस काही प्रमाणात थांबलेला आहे आणि त्यामुळे पाण्याचा लोड जो आहे तो कमी झाला आहे. त्यामुळे ही वाहनं काढली जात आहे. मात्र पुन्हा जर वरच्या या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी वाढलं, म्हणजे महिरावणी असेल, बेळगाव-ढगा असेल, अंजनेरी असेल, ही जी गावं आहे या पाणलोट क्षेत्राची, या भागात जर कदाचित पाऊस पुन्हा वाढला तर अचानकपणे इथे पाऊस पडतो, जिथे आपण सुवर्ण आहोत, इथे जरी पाऊस पडत नसला तरी जर याच्या काश्मीर एरियामध्ये अर्थात ही नंदिनी नदी आहे आणि या नंदिनी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जर पाऊस पडला तर निश्चितपणे हा प्रवाह जो आहे तो वाढू शकतो आणि पाणी जे आहे ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणखी एक एक चौकातनं आपण बघतोय अशा पद्धतीनं सगळ्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे. पुढे देखील आपण या नदीचा प्रवाह बघतोय, अतिशय वेगवान प्रवाह जो आहे या नदीचा आहे आणि त्यामुळे कुठल्याही क्षणामध्ये जर वरच्या भागामध्ये पाऊस वाढला तर अचानकपणे या भागामध्ये पूर जो आहे तो येतो आणि जवळपास गुडघ्याच्या वर पाणी निघून जातं आणि त्याचा परिणाम जो होतो तो हा रस्ता बंद होण्यावर होतो. गेल्या काही तासापासून अडकलेली वाहतूक आता हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या मदतीने केला जातोय. मात्र गेल्या 2 तासांपासून ही सगळी यंत्रणा ठप्प होती. ना नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी होते, ना लोकप्रतिनिधी इथे होते, ना टास्क फोर्स या ठिकाणी होती. ज्या टास्क फोर्सच्या महापालिकेच्या आयुक्तांनी महापौरांनी जो गाजावाजा केला, आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये टास्क फोर्स दिलेला आहे, इतके कर्मचारी आम्ही तैनात केलेले आहे, मात्र एकही कर्मचारी सुवर्ण गेल्या 2 तासापासून या ठिकाणी नाहीये. आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून या ठिकाणची परिस्थिती बघतोय. स्थानिक नागरिक मदत करताय, स्थानिक लोक त्या लोकांना मदत करताय, बाहेर काढताय. अडकलेले वाहनं, वाहून जाणारे वाहनं त्यांना बाहेर काढताय. पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी टास्क फोर्सची आवश्यकता होती, कारण हे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीवरचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अधिकारी कर्मचारी यायला तयार नाही आहे. पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी हे देखील या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळे प्रचंड हुल्लडबाजी जी आहे ती देखील काही लोकांकडनं या ठिकाणी केली जाते. जीव धोक्यात घातला जातोय. आपण ही सगळी दृश्य बघतोय. अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचं टास्क फोर्स आणि जी पावसाची यंत्रणा आहे ती पूर्णतः कोलमडली आहे, ठप्प झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 2 तास एखाद्या ठिकाणी पाणी तुंबतंय, रस्त्यावरती पाणी येतंय आणि हा काही कॉलनी रोड नाही आहे किंवा एखाद्या शहरातला छोटा मोठा रोड नाही, हा महामार्ग आहे जो नाशिकहून त्र्यंबकला जोडणार आहे. 1-2 नव्हे तर हजारो पर्यटक ज्या ठिकाणी अडकतात त्या ठिकाणी तुमचं टास्क फोर्स पोहोचत नाही आहे, प्रशासनातले अधिकारी पोहोचू शकत नाही. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः ज्या शहरामध्ये तळ ठोकून होते त्या शहरातली ही परिस्थिती आहे आणि ही विदारक परिस्थिती आहे. जर कदाचित हे पाणी असं जर पुढची काही तास या ठिकाणी राहिलं असतं तर निश्चितपणे आत्ता जी परिस्थिती त्याच्या दुपटीने अधिक गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली असती. मात्र अद्याप तो अधिकारी प्रशासनाचे पोहोचू शकलेलं नाही आहे, टास्क फोर्स आलेली नाही. त्यामुळे निश्चित हे सगळं कोलमड, ही सगळी यंत्रणा जी आहे ती पूर्णतः कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकूण नागरिकांमध्ये एक रोष आहे, स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे, रागाची भावना आहे, रोषाची भावना आहे. ही जी कमान आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आहे, ही कमान देखील, तिचा देखील एक भाग जो आहे तो पूर्णतः खचलेला आहे. कमान देखील कुठल्याही क्षणी कोसळू शकते, कारण तिची जी खालचा जो बेस आहे तो देखील पुराच्या पाण्यामध्ये खाली धसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी ही कमान जी आहे ती देखील खाली पडू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये ही वाहतूक सुरू केलेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम, त्याचा फटका जो आहे तो या नागरिकांना बसू शकतो. आपण ही कमानीचा हा बेस बघतोय, तिथे प्रवाह
कमानीचा बेस जो आहे तो त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी ही कमान जी आहे ती खाली येऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये देखील ही वाहतूक जी आहे ती त्या ठिकाणी सुरळीत केली आहे आणि ही सुरळीत करण्यासाठी कुणीही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीये. कोणत्या रिस्कवरती हे सगळं सुरू करण्यात आलेलं आहे हे देखील सांगितलं जात नाही. मात्र एक धोकादायक परिस्थिती असताना देखील अशा पद्धतीनं वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा या वाहनांच्या लांब लागलेल्या रांगा आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. जवळपास त्र्यंबकेश्वर रोडवरती दोन्ही बाजूला 5-5 किलोमीटर वाहनांच्या रांगा ज्या आहे त्या लागलेल्या आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक अडकलेले आहे, विद्यार्थी अडकलेले आहे, महिला अडकलेल्या आहे. 1-2 नव्हे तर तब्बल मोठी कॉलेजेस जी आहेत ती 4 ते 5 कॉलेजेस त्या भागामध्ये आहे, ज्यामध्ये संदीप युनिव्हर्सिटी असेल, सप्का नॉलेज असेल किंवा इतर मोठे कॉलेजेस ब्रह्मा व्हॅली असेल, अशा अनेक मोठे कॉलेजेस त्या भागामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचा परिणाम सहन करावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्या ठिकाणी आपण बघतोय. काही बसेस अशा ज्या आहे ज्या जाऊ शकत नाही त्या मात्र अशा पद्धतीने वळून पुन्हा नाशिकच्या दिशेने नेल्या जात आहे, वळून घेतल्या जात आहे, टर्न मारून घेतला जातोय. कारण ह्या मोठी वाहनं आहे ती पुढे जाऊ शकत नाही, ती त्या पुराच्या पाण्यामध्ये पूर्णतः अडकून बंद पडू शकतात. त्यामुळे ही वाहनं जी आहे ती वळून पुन्हा नाशिकच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जातो. हे विद्यार्थी या ठिकाणी आपण बघतोय सुवर्ण अडकलेले आहे, थांबून राहिलेले आहेत आणि मागे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते. हे सगळे विद्यार्थी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्ही कुठल्या कॉलेजच्या आहात? संदीप फाउंडेशन. कधीपासून अडकलं? अर्धा तास. आपण बघतोय हे विद्यार्थी आहे, आपण त्यांच्या कधीपासून अडकलात काका तुम्ही? 1 तास झाला आम्ही इथेच थांबलेलो आहे. कुठे जायचं होतं? संदीप फाउंडेशनला. आम्ही तिथे जॉबला आहे, पण पावसामुळे रस्ता खचल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही आता. कधीपासून अडकलात? अर्धा पाऊण तास झाला आहे आणि मी संदीप फाउंडेशन जॉबला आहे. पुलाचा एक टाईम होता, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस थोडा अडचणी होतातच. थोडा जरी पाऊस पडला तर लाईट हा प्रॉब्लेम होतोच. कधीपासून अडकला आजी? हे काय पाण्यामुळे एवढ्या गाड्या अडकल्या तुमची गाडी कुठे आहे? आमच्या गाड्या कायच्या पण दुसऱ्या गाड्या आहेत ना भाऊ. जातच नाही का गाड्या? कुठं गाड्या जाऊ राहिलेत काय मग पाण्याचं अशा मोऱ्या बांधितात काय बारीक बारीक. काय पुलाचं काम करून घ्यावं ना थोडं पाक. आपण बघतो हे नागरिक खणून ठेवले अख्खं रोड. मग कशा काय गाड्या गोड्या जायचे, लोक कामाला जायचे, शाळेत पोरं जायचे, मग किती हाल होतात पोरायचे. आपण बघतोय सुवर्ण ह्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे हो. आणि वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा ज्या आहेत त्या देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. आणि एकूणच नाशिक त्र्यंबक रोड जो आहे तो गेल्या 2 तासांपासून पूर्णतः ठप्प झालेला आहे. काही प्रमाणात वाहतूक नक्की. सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तरी देखील गुडघाभर पाणी त्या पुलावर आहे आणि त्यामुळे ती नक्की. रिस्कच आहे. म्हणजे की मुद्दा अजून हाच आहे की ढगफुटी सदृश्य पाऊस खरं तर पडणार होता, तो पडला नाही. मुसळधार पाऊसच पडला, पण मुसळधार पाऊस पडून सुद्धा योजनांची, यंत्रणांची त्रेधा तिरपीट उडालेली आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.